हॅलो, वेलकम टू दी सिव्हिलाइज्ड माइंड्स यूट्यूब चॅनल. आपण फॉर्म्युला रिव्हिजन सिरीज पाहत आहोत आणि त्यातील आपला जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट चालू आहे. इंट्रोडक्शन टू दी सॉईल प्रॉपर्टीज ह्या टॉपिकचा आज आपण पार्ट 3 बघणार आहोत. कालपर्यंत आपण कोएफिशियंट ऑफ कर्वेचर आणि कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटीपर्यंत रिवाईज केलं होतं. याच्यानंतर आज आपण पहिल्या टॉपिकतील मधील नेक्स्ट पॉईंट बघूया. तर आज आपला पहिला पॉईंट आहे कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल. तर कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल म्हणजे काय असतं, तर इट इज रिलेटिव्ह एज विथ विच वी कॅन डिफॉर्म दी सॉईल. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कन्सिस्टन्सी लिमिट्स म्हणतो. हे जे काय कन्सिस्टन्सी लिमिट्स आहेत ते अटरबर्ग ह्या सायंटिस्टनं पहिल्यांदा शोधले, म्हणून त्याला आपण अटरबर्ग्स लिमिट्स असं सुद्धा म्हणतो. तर ह्याच्यात 4 प्रकारच्या स्टेजेस आहेत. कोणत्या 4 स्टेजेस आहेत, तर लिक्विड स्टेज आहे, प्लॅस्टिक स्टेज आहे, सेमी सॉलिड स्टेज आहे आणि सॉलिड स्टेज आहे. ठीक आहे, त्याच्या आधी हे एक लक्षात ठेवा की हे जे काय कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल आहे ते आपण फक्त आणि फक्त फाईन ग्रेन सॉईलसाठी डिफाईन करतो. कोर्स ग्रेन सॉईलसाठी कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल डिफाईन करत नाहीत. कन्सिस्टन्सी लिमिट्स हे कोर्स ग्रेन सॉईलसाठी नसतात. ठीक आहे, फक्त फाईन ग्रेन सॉईलसाठी असतात. तर हा कर्व पहिला समजून घेऊ. ह्या कर्वमध्ये काय आहे, तर वाय ॲक्सिसवरती व्हॉल्यूम आहेत आणि एक्स ॲक्सिसवरती वॉटर कंटेंट आहे. तर तुम्ही बघा, सुरुवातीला ज्यावेळी सॉईल इनिशियल स्टेजमध्ये असेल, ज्यावेळी त्याच्यात एअर वाईट्स प्रेझेंट असतील, त्यावेळी जर तुम्ही पाणी ॲड करत गेला तर सुरुवातीला व्हॉल्यूम वाढणार नाही. ठीक आहे, व्हॉल्यूम तुमचं काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहील. पहिल्यांदा एअर वाईट्स फिल होतील आणि ज्यावेळी एअर वाईट्स फिल होतील त्यावेळी तुमची सॉईल काय होणार आहे, जस्ट सॅच्युरेटेड. ह्या स्टेजला सॉईल काय असणार आहे, जस्ट सॅच्युरेटेड. ठीक आहे, ह्याच्यानंतर जर तुम्ही पाणी परत ॲड करत गेला तर जसं तुम्ही पाणी ॲड कराल तसं तुमचं व्हॉल्यूम काय होत चाललं, हे वाढत जाते. ठीक आहे, हा कर्व समजला. सुरुवातीला ज्यावेळी सॉईल ड्राय कंडिशनमध्ये होती त्यावेळी तुम्ही पाणी ॲड केलं तर व्हॉल्यूम चेंज होत नाही. सॉईल ड्रायपासून काय होत जाते, सॅच्युरेट होत जाते. ठीक आहे, यस आपला वाढत जातो, 0पासून 1पर्यंत वाढत जातो. ज्यावेळी तुमचा यस 1 होतो तिथंपर्यंत तुमचं व्हॉल्यूम वाढत नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही पाणी ॲड केलं तर तिथून पुढे तुमचं काय होत जाते, व्हॉल्यूम वाढत जाते. आणि त्यावेळी तुमचा यस काय असणार आहे, ग्रेटर दॅन 1 किंवा ह्याला आपण सुपर सॅच्युरेटेड स्टेट असं म्हणतो. ठीक आहे, तर आपण हे उलटं पण समजून घेऊ शकतो. समजा सुरुवातीला तुमची जी काही सॉईल आहे ती लिक्विड स्टेजमध्ये होती आणि आता तुम्ही वॉटर रिमूव्ह केलं, तर वॉटर रिमूव्ह केल्यावरती पहिल्यांदा सॉईल येईल प्लॅस्टिक स्टेजमध्ये. अजून वॉटर रिमूव्ह केलं तर त्यावेळी तुमची सॉईल येईल सेमी सॉलिड स्टेजमध्ये. ह्यावेळी जसं तुम्ही वॉटर रिमूव्ह करत जात आहे तसं सॉईलचं व्हॉल्यूम पण काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि तुम्ही अजून वॉटर रिमूव्ह करत गेला तर अशी एक स्टेज येईल की त्यानंतर तुमच्या सॉईलचं व्हॉल्यूम कमीच होत नाही. ठीक आहे, त्या स्टेजला आपण म्हणतो श्रिंकेज लिमिट. ठीक आहे, आपण हे पुढं बघू श्रिंकेज लिमिट आपण कशाला म्हणतो. आणि याच्यानंतर आपलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे श्रिंकेज लिमिटनंतर, ज्यावेळी आपण रिडक्शन करत येतो त्यावेळी. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल हा कर्व. आणि हा जो काही कर्व आहे ह्या कर्वचा जो काही स्लोप आहे तो स्लोप असतो कॉन्स्टंट. आणि त्याचं मॅग्निट्यूड कसं फाईंड करणार आहे, तर आपण y/x. तर वायला कोणत्या व्हॅल्यू आहेत बघा, स्लोप हा कॉन्स्टंट आहे. तर आपण स्लोप कसा लिहू शकतो, इथं वाय ॲक्सिसवरती आहे व्हॉल्यूम आणि एक्स ॲक्सिसवरती आहेत वॉटर कंटेंट. तर कसं लिहू शकतोय, VL मायनस VP. VL घेतला तर त्याच्या रिलेटेड WL मायनस काय येईल, WP. हा कॉन्स्टंट आहे तर ह्याला आपण इक्वल टू करू शकतो. काय करू शकतो, इक्वल टू VL मायनस VD. ठीक आहे, अपॉन काय येईल, WL मायनस WS. अजून एका प्रकारे आपण लिहू शकतोय, तर VP मायनस VD अपॉन WP मायनस WS. हा स्लोप कॉन्स्टंट आहे. ह्या इक्वेशनचा यूज करून तुम्ही बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे, तर हा तुम्हाला कर्व समजला असेल मी आशा करतो. जसं तुमचं वॉटर कंटेंट वाढत जाते तसं तुमचं व्हॉल्यूम वाढत जाते. किंवा जर उलटा बघितला तर जसं तुम्ही वॉटर रिमूव्ह करत जाताय तसं तुमचं व्हॉल्यूम कमी होत जाते. आणि एका ठराविक पॉईंटनंतर तुम्ही वॉटर कमी केलं तरीसुद्धा तुमचं व्हॉल्यूम कमी होणार नाही आहे. ठीक आहे, जसं जर तुम्ही डावीकडून उजवीकडं मूव्ह झाला तर तुमचा यस काय होत जातोय, वाढत जातोय अप टू दी श्रिंकेज लिमिट. आणि त्यानंतर तुमचा यस काय राहतो, 1 राहतो. सॉईल काय राहते, सॅच्युरेटेड राहते. सुरुवातीला सॉईल अनसॅच्युरेटेड असते, नंतर काय होते, सॅच्युरेटेड होते. ठीक आहे, तुम्हाला हे पॉईंट समजले असतील मी अशी आशा करतो. आता ह्याच्यानंतरचा पॉईंट आहे, हेच लिमिट आपल्याला बघायचे. 4 लिमिट आहेत, लिक्विड लिमिट, प्लॅस्टिक लिमिट, देन 3 लिमिट आहेत, लिक्विड लिमिट, प्लॅस्टिक लिमिट अँड श्रिंकेज लिमिट. तर हे काय आहेत, तर ते बाउंड्री वॉटर कंटेंट आहेत. बाउंड्री वॉटर कंटेंट बिटवीन वॉट, तर लिक्विड लिमिट बघा, लिक्विड लिमिट तुम्हाला इथं दिसतंय. लिक्विड लिमिट तुम्हाला कुठं दिसतंय, लिक्विड लिमिट तुम्हाला इथं दिसते. तर लिक्विड लिमिट कशातला बाउंड्री वॉटर कंटेंट आहे, तर लिक्विड स्टेज आणि प्लास्टिक स्टेज मधला जो काही बाउंड्री वॉटर कंटेंट आहे त्याला तुम्ही काय म्हणताय, लिक्विड लिमिट म्हणताय. तुम्हाला इथं आता प्लॅस्टिक लिमिट दिसते. प्लॅस्टिक लिमिट कशातलं बाउंड्री वॉटर कंटेंट आहे, तर प्लास्टिक स्टेज आणि सेमी सॉलिड स्टेज मधल्या वॉटर कंटेंटला तुम्ही काय म्हणताय, प्लास्टिक लिमिट म्हणताय. तर श्रिंकेज लिमिट डिफाईन करा, काय असणार आहे, तर श्रिंकेज लिमिट असणार आहे बाउंड्री वॉटर कंटेंट बिटवीन सेमी सॉलिड स्टेज अँड सॉलिड स्टेज. ठीक आहे, कळालं तुम्हाला हे. त्यानंतर आपण आता लिक्विड लिमिटच्या अजून पॉईंट बघू. लिक्विड लिमिटमध्ये
जी काही तुमची सॉईल असते ती सॉईलला काय असते, टेंडन्सी टू फ्लो असते. ह्याच्यानंतर जर तुम्ही लिक्विड लिमिटमध्ये जर बघितलं, लिक्विड लिमिटच्या उजव्या बाजूला, तर सॉईल कोणत्या स्टेजमध्ये आहे, लिक्विड स्टेजमध्ये आहे. तर लिक्विड लिमिट हा मिनिमम वॉटर कंटेंट आहे, जिथं सॉईलला काय आहे, टेंडन्सी टू फ्लो आहे. त्याच्यानंतर तर सॉईल काय असणार आहे, लिक्विड स्टेजमध्ये असणारच आहे. ठीक आहे. तर लिक्विड लिमिट इज द मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल हॅज टेंडन्सी टू फ्लो. ठीक आहे. आणि ज्यावेळी सॉईल फ्लो होत असते, सॉईल म्हणजे लिक्विड स्टेजमध्ये असणार आहे, लिक्विडची शिअर स्ट्रेंथ ही काय असते, मिनिमम असते, निग्लिजिबल असते. सो ॲट लिक्विड लिमिट सॉईल हॅज निग्लिजिबल शिअर स्ट्रेंथ आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, 2.7 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, भरपूर एक्झाममध्ये ही विचारलेली आहे. ॲट लिक्विड लिमिट सॉईल हॅज निग्लिजिबल शिअर स्ट्रेंथ इक्वल टू 2.7 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला लिक्विड लिमिटचे अजून आपण पॉईंट बघूया. जर तुम्ही बघितलं ह्याच्यात, तर अजून तुम्ही जर लिक्विड लिमिटनंतर अजून वॉटर वाढवलं तर काय होणार आहे, व्हॉल्यूम अजून वाढणार आहे. आणि जेवढं व्हॉल्यूम जास्त असेल, ठीक आहे, तेवढं ते काय होऊ शकेल, कॉम्प्रेसिबल होऊ शकेल. म्हणून काय म्हणतात, तर जर तुमचा हायर लिक्विड लिमिट असेल तर त्यावेळी काय होणार आहे, व्हॉल्यूम चेंजेस काय होणार आहेत, जास्त होणार आहेत. आणि जेवढे जास्त व्हॉल्यूम चेंजेस तेवढी कॉम्प्रेसिबिलिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर हायर दी लिक्विड लिमिट, हायर इज दी व्हॉल्यूम चेंज, हायर विल बी दी कॉम्प्रेसिबिलिटी. ठीक आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. आता हे लिक्विड लिमिट डिटरमाइन कसं करायचं, तर ह्याच्यात 3 मेथड आहेत. आणि हे लिक्विड लिमिट डिटर्मिनेशनसाठी आपला IS कोड आहे IS 2720. ठीक आहे. तर ह्याच्या 3 मेथड आहेत. एक पहिली ॲपॅरेटस मेथड, दुसरी 1 पॉईंट मेथड आणि तिसरी कोन पेनिट्रेशन टेस्ट. यातील ॲपॅरेटस मेथड आहे ही थोडी इम्पॉर्टंट आहे. या ॲपॅरेटसमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म केला असेल. एक मशीन असतं, त्याच्यात आपण सॉईल फिल करतो, सॉईलची पेस्ट फिल करतो, मधून कट करतो आणि त्याला नंबर ऑफ ब्लोज देतो. हे प्रॅक्टिकल तुम्ही परफॉर्म केले असेल. त्याच्यात जे काय तुम्ही सॉईलचं तुम्ही कट करता ते टूल जे असते ते 2 प्रकारचे टूल असतात. तर कोणते 2 टूल आहेत, एक कॅसाग्रांडे टूल आणि दुसरं ASTM टूल. तर हे कॅसाग्रांडे टूल कधी वापरायचं आणि ASTM टूल कधी वापरायचं, तर बघा, जर तुमची सॉईल जी तुम्ही घेतली ती जर हायली प्लॅस्टिक सॉईल असेल तर त्यावेळी आपण कॅसाग्रांडे टूल वापरतो. आणि जी सॉईल घेतली ती लेस प्लॅस्टिक असेल म्हणजे त्याच्यात सिल्टी किंवा सँडी सॉईल असेल तर त्यावेळी तुम्ही काय वापरणार आहे, ASTM टूल वापरणार आहे. तर आपण ह्याच्यात काय करतो, ह्या प्रॅक्टिकलमध्ये सॉईलची पेस्ट फिल केल्यानंतर कॅसाग्रांडे टूलनं किंवा ASTM टूलनं मधून कट करून घेतो. हा जो काही कट होतो तो 12 mm कट होतो. आणि हा 12 mm कट जोपर्यंत तुम्ही आता ह्याच्यानंतर काय करता, नंबर ऑफ ब्लोज देतात. कधीपर्यंत देता तुम्ही नंबर ऑफ ब्लोज, तर जोपर्यंत हा 12 mm जो काय तुम्ही ग्रूव केला असेल तो फील होत नाही, ते त्यांच्यातील डिस्टन्स कमी होत नाही, ते एकत्र येत नाहीत, फ्लो होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही नंबर ऑफ ब्लोज देत राहता. ठीक आहे. आणि ज्यावेळी ते एकत्र येतील त्यावेळी तुम्ही नंबर ऑफ ब्लोज देणं थांबवता, किती नंबर ऑफ ब्लोज लागले ते पाहता आणि त्यावेळी काय वॉटर कंटेंट होता तो तुम्ही नोट डाऊन करता. सो वॉटर कंटेंट वर्सेस नंबर ऑफ ब्लोज हा तुम्ही कर्व ड्रॉ करता. वाय ॲक्सिसवरती तुम्ही काय घेताय, वॉटर कंटेंट, आणि एक्स ॲक्सिसवरती नंबर ऑफ ब्लोज घेता ऑन दी लॉगरिथमिक स्केल. ठीक आहे. आणि हा जो काही तुम्ही कर्व ड्रॉ करताय त्या कर्वला आपण म्हणतो फ्लो कर्व. तर फ्लो कर्व कशातला कर्व आहे, तर वॉटर कंटेंट ऑन वाय ॲक्सिस अँड नंबर ऑफ ब्लोज ऑन दी लॉगरिथमिक स्केल ऑन एक्स ॲक्सिस, याला आपण काय म्हणतोय, फ्लो कर्व म्हणतोय. हा जो काही आपल्याला फ्लो कर्व मिळेल, हा फ्लो कर्वचा जो काही स्लोप असेल त्या स्लोपला आपण म्हणतोय फ्लो इंडेक्स. ठीक आहे. डिनोटेड बाय IF. तर आता ह्याचा स्लोप काढा. समजा ही व्हॅल्यू W1 आहे, त्याच्या रिलेटेडचा वॉटर कंटेंट आहे, W1च्या रिलेटेड नंबर ऑफ ब्लोज आहेत N1, W2च्या रिलेटेड नंबर ऑफ ब्लोज आहेत N2. तर स्लोप काढायचा काय, तर स्लोप येणार आहे W1 - W2 डिवायडेड बाय लॉग ऑफ N2 - लॉग ऑफ N1. ठीक आहे. किंवा आपण हे असं लिहू शकतोय W1 - W2 डिवायडेड बाय लॉग ऑफ N2/N1. ठीक आहे. फ्लो इंडेक्सचं जर तुम्ही समजून घेतलं, फ्लो इंडेक्स कशाचा स्लोप आहे, तर फ्लो कर्वचा स्लोप आहे. फ्लो कर्व काय असतं, तर वॉटर कंटेंट वर्सेस नंबर ऑफ ब्लोजचा कर्व असतो. ठीक आहे. असं जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही बसणार, तुमच्या डोक्यात ते फिट होऊन जाणार. ठीक आहे. तर IF इज इक्वल टू W1 - W2 आपण लॉग टू दी बेस 10 N2/N1. हा झाला ह्याचा फॉर्म्युला. आता हे फ्लो इंडेक्स नेमकं सिग्निफाय काय करतं, तर फ्लो इंडेक्स सिग्निफाय करतं लॉस ऑफ शिअर स्ट्रेंथ. ठीक आहे. जर तुम्ही वॉटर कंटेंट वाढवला तर वॉटर कंटेंट वाढवल्यामुळं तुमच्या शिअर स्ट्रेंथमध्ये किती लॉस होणार आहे हे तुम्हाला सिग्निफाय कोण करतं, तर फ्लो इंडेक्स ही टर्म सिग्निफाय करते. तर फ्लो इंडेक्स सिग्निफाईज लॉस ऑफ शिअर स्ट्रेंथ विथ इन्क्रीज इन वॉटर कंटेंट. तर यांच्यात रिलेशन कसं आहे, जेवढी IF आणि शिअर स्ट्रेंथमध्ये जेवढा IF जास्त असेल तेवढी शिअर स्ट्रेंथ तुमची काय असणार आहे, कमी असणार आहे. हे एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. जर IF जास्त असेल, दॅट इज फ्लो इंडेक्स जास्त असेल, तर शिअर स्ट्रेंथ सॉईलकडे असणारी शिअर स्ट्रेंथ काय असणार आहे, कमी असणार आहे. लॉस काय झाला असणार आहे, लॉस
जास्त झाला असणार आहे. जर लॉस जास्त झाला तर शिअर स्ट्रेंथ ऑब्व्हियसली कमी राहणार. ठीक आहे. आता ह्या आय एफच्या व्हॅल्यू जर तुम्ही जो काही इन्स्ट्रुमेंटमध्ये बघितलं, ज्यावेळी तुम्ही नंबर ऑफ ब्लोज देताय ते त्याच्या खाली जो तुम्ही रबर पॅड किंवा स्टील पॅड ठेवता त्याच्यावरती सुद्धा हे आय एफची व्हॅल्यू डिपेंड असते. जर तुम्ही सॉफ्ट रबर ठेवला तर तुम्हाला जो काही कर्व मिळणार आहे तो कर्व आपल्याला प्लॅटर कर्व मिळतो, आणि जर तुम्ही हार्ड रबर ठेवला तर तुम्हाला कसला कर्व मिळतो, स्टीपर कर्व मिळतो. ठीक आहे. हे आपण 1 आणि 2 कर्व दाखवलेत. 1 हा कर्व आहे तो जर तुम्ही खाली मटेरियल हार्ड रबर ठेवला तर, आणि 2 कर्व आहे तो जर सॉफ्ट मटेरियल ठेवलं तर. ठीक आहे. ह्याच्यातील आता आय एफची व्हॅल्यू कशात जास्त आहे तर IF1. आय एफ म्हणजे काय, स्लोप. कशाचा स्लोप, फ्लोकरचा स्लोप. आता ह्याच्यात तुम्ही बघा, तुमच्या डोळ्यालाही दिसत असेल कोणता स्लोप जास्त आहे. तर बघा, हा स्लोप बघितला आणि हा स्लोप बघितला तर ह्याच्यातील 1चा स्लोप काय आहे, जास्त आहे. म्हणून IF1 इज ग्रेटर दॅन IF2. आता मग मला सांगा, जर IF1 ग्रेटर दॅन IF2 असेल तर शिअर स्ट्रेंथ कशात जास्त असेल सांगा. IF1 जर ग्रेटर दॅन IF2 असेल, IF1 हा ग्रेटर दॅन IF2 आहे, म्हणजे लॉस कशात जास्त असणार आहे, लॉस ऑफ शिअर स्ट्रेंथ लॉस 1मध्ये जास्त असणार आहे दॅन 2. मग राहिलेली शिअर स्ट्रेंथ कशात जास्त असेल तर 2मध्ये शिअर स्ट्रेंथ जास्त असणार आहे दॅन 1. का तर लॉस हा 2मध्ये कमी झाला आहे आणि 1मध्ये जास्त झाला आहे, तर राहिलेली शिअर स्ट्रेंथ 2मध्ये जास्त असेल आणि 1मध्ये कमी असेल. ठीक आहे. समजलं हे का कन्फ्यूज झालं? मी परत रिपीट करतो. फ्लो इंडेक्स म्हणजे काय तर फ्लो इंडेक्स हा स्लोप आहे फ्लो कर्वचा. ते काय सिग्निफाय करते तर लॉस ऑफ शिअर स्ट्रेंथ सिग्निफाय करते. ठीक आहे. मग उरलेली शिअर स्ट्रेंथ हे काय असणार आहे, IF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लॉस ऑफ शिअर स्ट्रेंथ, लॉस ऑफ शिअर स्ट्रेंथ. ठीक आहे. अँड IF इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी जस्ट शिअर स्ट्रेंथ. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जेवढा IF जास्त असेल तेवढा लॉस जास्त होणार, जेवढा IF जास्त असेल तेवढी उरलेली शिअर स्ट्रेंथ कमी असणार. ठीक आहे. आता हा तुम्हाला पॉईंट कळाला असेल. ही झाली ॲपॅरेटस मेथड. ह्याच्यातील फ्लो इंडेक्स, फ्लो कर्व हे पॉईंट समजले असतील, हे व्यवस्थित रिवाईज झाले असतील. नेक्स्ट पॉईंट आहे 1 पॉईंट मेथड. 1 पॉईंट मेथडमध्ये आपण काय करतो तर ह्याच्यात माझा एक पॉईंट सांगायचा राहिला. ही जे काय ॲपॅरेटस मेथड आहे ह्याच्यात आपण लिक्विड लिमिट कशाच्या रिलेटेड घेतो तर 25 नंबर ऑफ ब्लोजच्या रिलेटेड जो काय वॉटर कंटेंट असेल, 25 नंबर ऑफ ब्लोजच्या रिलेटेड जो काय वॉटर कंटेंट असेल त्याला आपण काय म्हणतो, लिक्विड लिमिट म्हणतो. ठीक आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. नाव ह्याच्यात आपण बघितलं, ह्याच्यात आपण N1, N2, N3, N4, N5 असे नंबर ऑफ ब्लोज फाईंड करत बसतो. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ दॅट 1 पॉईंट मेथडमध्ये काय केलं जातं तर फक्त एकाच ब्लोजच्या एकच ब्लो कॅल्क्युलेट केले जातात नंबर ऑफ ब्लोज, आणि त्याच्या रिलेटेड लिक्विड लिमिट फाईंड केलं जातं. तर कसं, समजा तुमची नंबर ऑफ ब्लोजची व्हॅल्यू आली N आणि त्याच्या रिलेटेडचा वॉटर कंटेंट आहे WN, तर तुम्ही लिक्विड लिमिट कसं फाईंड करताय तर लिक्विड लिमिट इज इक्वल टू WN इन ब्रॅकेट N/25 आणि ह्या एक्सची व्हॅल्यू असते 0.068 to 0.121 ह्याच्यामधली. तुम्हाला एक्झाममध्ये ही एक्सची व्हॅल्यू दिली जाईल आणि याच्यावरून तुम्ही काय काढू शकताय, लिक्विड लिमिट काढू शकताय. फक्त एकच नंबर ऑफ ब्लोची गरज आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट मेथड आहे कोन पेनिट्रेशन मेथड. कोन पेनिट्रेशन मेथडमध्ये काय केलं जातं तर जी काय तुमची पेस्ट आहे त्या पेस्टमध्ये कोन इन्सर्ट केला जातो, आणि हा कोन 20 mm इन्सर्ट व्हायला जो काही वॉटर कंटेंट असेल, ज्यावेळी हा कोन 20 mm इतका इन्सर्ट होईल त्यावेळी जो काही वॉटर कंटेंट असेल तो वॉटर कंटेंट म्हणजे लिक्विड लिमिट म्हणून रिपोर्ट केला जातो. ठीक आहे. इतके पॉईंट लिक्विड लिमिट बाबतीत सफिशियंट आहेत. आता नेक्स्ट प्लॅस्टिक लिमिट. प्लॅस्टिक लिमिट काय आहे तर इट इज दी बाउंड्री वॉटर कंटेंट बिटवीन लिक्विड इट इज द बाउंड्री वॉटर कंटेंट बिटवीन काय सांगितलं होतं, प्लॅस्टिक स्टेज अँड सेमी सॉलिड स्टेज. ठीक आहे. नाव प्लॅस्टिक लिमिट प्रॅक्टिकली आपण कसा डिटरमाइन करतो तर प्लॅस्टिक लिमिट आपण ही जे काय लिक्विड लिमिटमध्ये पेस्ट तयार केली आहे तीच पेस्ट घेतो आणि त्याचा 3 mmचा थ्रेड तयार करतो. जर 3 mmचा थ्रेड विदाऊट एनी क्रॅक डेव्हलप झाला तर त्या रिलेटेडचा जो काही वॉटर कंटेंट असेल तो वॉटर कंटेंट आपण ॲज अ प्लॅस्टिक लिमिट घेतो. सो हा जो काही 3 mmचा डायमीटरचा थ्रेड आहे तो विदाऊट क्रॅक ज्यावेळी डेव्हलप होईल त्यावेळेचा जो काही वॉटर कंटेंट असेल त्याला आपण प्लॅस्टिक लिमिट म्हणतो. ठीक आहे. नाव शिअर स्ट्रेंथ ॲट प्लॅस्टिक लिमिट इज 100 टाइम्स ऑफ शिअर स्ट्रेंथ ॲट लिक्विड लिमिट. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. नाव नेक्स्ट इज प्लॅस्टिसिटी इंडेक्स. प्लॅस्टिसिटी इंडेक्स काय आहे तर इट इज लिक्विड लिमिट मायनस प्लॅस्टिक लिमिट. त्याला आपण म्हणतो प्लास्टिसिटी इंडेक्स. IP इज इक्वल टू WL मायनस WP. ठीक आहे. या IPच्या व्हॅल्यूवरून आपल्याला एक टेबल लक्षात ठेवावा लागतो. आपण IPची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला सॉईल कशी आहे ते विचारतात. जर IPची व्हॅल्यू 0 आली तर त्याला आपण म्हणतो नॉन प्लॅस्टिक सॉईल. ठीक आहे. कोर्स ग्रेन सॉईल असणार आहेत त्या काय असणार आहेत, नॉन प्लॅस्टिक असणार आहेत. जर IPची व्हॅल्यू 0 to 7 आली तर लो प्लास्टिक, 7 ते 17 आली तर मिडियम प्लास्टिक आणि 17पेक्षा जास्त आली तर हायली प्लास्टिक.
कधी कधी एक्झाममध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केल्यावरती आय पीची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह आल्यावरती आय पीची व्हॅल्यू निगेटिव्ह रिपोर्ट नाही करायची, आय पीची व्हॅल्यू काय करायची, 0 रिपोर्ट करायची. हे लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाममध्ये मुद्दामून आय पीची व्हॅल्यू निगेटिव्ह येतील असे क्वेश्चन देतील आणि तिथे निगेटिव्ह ऑप्शन ठेवतील. तर आय पीची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह कधीसुद्धा रिपोर्ट करत नाही. आपण आय पीची व्हॅल्यू काय करतो, 0 रिपोर्ट करतो. ठीक आहे. नाव नेक्स्ट श्रिंकेज लिमिट. श्रिंकेज लिमिट काय आहे तर बघा, ज्यावेळी तुम्ही वॉल्यूम वॉटर रिमूव्ह करत जाताय त्यावेळी तुमचं काय होत जाते, वॉल्यूम कमी 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 होत जाते. हे वॉल्यूम काय होत चाललंय, कमी 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 होत जाते. पण एका सर्टन लिमिटनंतर तुम्ही वॉटर कमी केलं तरीसुद्धा काय होतं आहे, वॉल्यूम कमी होत नाही. आणि हे जे काही सर्टन लिमिट आहे त्यालाच आपण म्हणतोय श्रिंकेज लिमिट. तर श्रिंकेज लिमिट जर वॉल्यूम तुम्ही वॉटर कमी करत गेलाय तर त्या बाबतीत डिफाईन करायचं तर कसं डिफाईन करणार, ह्या ठिकाणी काय हा मॅक्झिमम वॉटर कंटेंट आहे जिथं काय व्हॉल्यूम रिडक्शन पॉसिबल आहे. ह्याच्यानंतर व्हॉल्यूम रिडक्शन ह्याच्या इकडं जर गेला तर व्हॉल्यूम रिडक्शन पॉसिबल आहे का, इकडं नाही आहे पॉसिबल. ठीक आहे. तर ह्याचा आपण कसं डिफाईन करू शकतो, हा मॅक्झिमम वॉटर कंटेंट ॲट विच फर्दर रिडक्शन इन वॉटर डज नॉट रिझल्ट इन रिडक्शन इन व्हॉल्यूम. ठीक आहे. मॅक्झिमम वॉटर कंटेंट ॲट विच फर्दर रिडक्शन इन वॉटर डझंट लीड टू रिडक्शन इन व्हॉल्यूम ऑफ सॉईल इज नोन ॲज श्रिंकेज लिमिट. पहिली डेफिनेशन तर आपण आधीच बघितली, इट इज द बाउंड्री वॉटर कंटेंट बिटवीन सेमी सॉलिड स्टेज अँड सॉलिड स्टेज. दुसरी डेफिनेशन काय झाली, इट इज द मॅक्झिमम वॉटर कंटेंट ॲट विच रिडक्शन इन वॉटर डझंट लीड टू रिडक्शन इन व्हॉल्यूम. ठीक आहे. किंवा आपण काय करू शकतो, काय म्हणू शकतो, जर इथं तुम्ही बघितलं तर सॉईल इकडून स्टार्टपासून लेफ्टपासून राईटकडे बघा, जर ह्यावेळी तुम्ही इथं वॉटर ॲड करत गेला तर सुरुवातीला सॉईल ड्राय कंडिशनमध्ये असणार आहे. जसं जसं तुम्ही राईटला मूव्ह होत जाल तसं ते काय होत जाणार आहे, वॉटर ॲड करत जाल तशी ही सॉईल काय होत जाणार आहे, सॅच्युरेट होत जाणार आहे. ह्याच्यात मी दाखवलेलं पण आहे पहिल्या कर्वमध्ये. इथं बघा, जशी इकडून तुम्ही इकडं मूव्ह होत जात आहे तर इथून इथंपर्यंत सॉईल काय आहे, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत इथंपर्यंत सॉईल काय आहे, यस काय आहे, लेस दॅन 1 आहे. आणि ज्यावेळी ह्या पॉईंटला येत आहे त्यावेळी यस तुमचा काय होतोय, 1 होतोय. ह्याच्यानंतर तर सॉईल सॅच्युरेटेड आहेच, पण पहिल्यांदा सॉईल सॅच्युरेटेड कुठे झाले, ह्या पॉईंटला झाले. आणि तो पॉईंट कोणता आहे, श्रिंकेज लिमिटचा पॉईंट आहे. तर आपण काय म्हणू शकतोय, इट इज द मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल इज जस्ट सॅच्युरेटेड. ठीक आहे. इट इज द मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल इज जस्ट सॅच्युरेटेड. समजला हा पॉईंट. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज हायर द श्रिंकेज लिमिट लोअर इज दी कॉम्प्रेसिबिलिटी. मगाशी आपण बघितलं की हायर द लिक्विड लिमिट हायर इज दी कॉम्प्रेसिबिलिटी. नाव इथं मी म्हणतोय हायर द श्रिंकेज लिमिट लोअर इज दी कॉम्प्रेसिबिलिटी. कसं आता समजून घ्या, मी 2 कर्व ड्रॉ केलेत. समजा हा पहिला कर्व आहे, ह्याच्यात जर बघितलं तुम्ही तर श्रिंकेज लिमिटची व्हॅल्यू कमी आहे. ठीक आहे. तर इथं व्हॉल्यूम चेंज किती होऊ शकते, इथं समजा हा लिक्विड लिमिट आहे, इथं आपलं हे फायनल व्हॉल्यूम आहे. तर इथं आपल्याला व्हॉल्यूम चेंजचा स्कोप किती आहे, तर एवढा व्हॉल्यूम चेंजचा स्कोप आहे ज्यावेळी तुमचा श्रिंकेज लिमिट कमी होतं. आता समजा एक सॉईल आहे ज्याचा श्रिंकेज लिमिट जास्त आहे, तर ह्या ठिकाणी व्हॉल्यूम चेंजचा आपल्याला चान्स किती आहे, तर फक्त एवढा आहे. ठीक आहे. तर या दोन्हीत जर तुम्ही बघितलं तर व्हॉल्यूम चेंज कशात जास्त होऊ शकते, पहिल्या केसमध्ये की दुसऱ्या केसमध्ये. पहिल्या केसमध्ये व्हॉल्यूम चेंज जास्त होईल आणि दुसऱ्या केसमध्ये व्हॉल्यूम चेंज काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जर व्हॉल्यूम चेंजच कमी होत असेल तर कॉम्प्रेसिबिलिटी पण काय असणार आहे, मग कमी असणार आहे. ठीक आहे. म्हणून हायर द श्रिंकेज लिमिट लोअर इज दी कॉम्प्रेसिबिलिटी. ठीक आहे. समजले. आता ह्या श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला कसा लिहायचा ते आपण बघूया. श्रिंकेज लिमिट काय आहे, तर वॉटर कंटेंट आहे. कधीचा वॉटर कंटेंट आहे, ज्यावेळी सॉईल तुमची काय आहे, जस्ट सॅच्युरेटेड आहे त्यावेळीचा वॉटर कंटेंट. म्हणून ही जी काही जस्ट सॅच्युरेटेड कंडिशन आहे त्यातला आपल्याला वॉटर कंटेंट लिहायचं आहे. आता ह्या तिन्ही डायग्राम ऑब्झर्व करा. ही पहिली स्टेज आहे ज्यावेळी सॉईल ओव्हर सॅच्युरेटेड स्टेटमध्ये होती. नंतर तुम्ही वॉटर कमी करत गेल्यावरती ही जस्ट सॅच्युरेटेड स्टेट आली आणि त्याच्यानंतर अजून वॉटर कंटेंट कमी करत गेला तर ही सॉईल ड्राय झाली. आता हे जे काही 2 नंबरची केस आहे आणि 3 नंबरची केस आहे त्यातलं जी काही व्हॉल्यूम असणार आहे ते व्हॉल्यूम सेम असणार आहे. V2ची आणि ही जी काही VDची व्हॅल्यू आहे ड्राय कंडिशनची ती व्हॅल्यू सेम असणार आहे. ठीक आहे. कारण की व्हॉल्यूम एकाच कमी होत नाही, एका श्रिंकेज लिमिटच्या खाली आला तुम्ही तर त्यानंतर व्हॉल्यूम रिडक्शन होत नाही, त्यामुळे V2 आणि VDची व्हॅल्यू सेम असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला WS लिहायचं आहे. WS काय आहे, तर वॉटर कंटेंट ॲट श्रिंकेज लिमिट. ठीक आहे. तर ह्या 2 नंबरच्या ह्याच्यात वॉटर कंटेंट काय असेल, तर वॉटर कंटेंट म्हणजे आपण कसा लिहितो वॉटर कंटेंटचा फॉर्म्युला, वॉटर कंटेंट इज इक्वल टू वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड. ठीक आहे. आता वेट ऑफ सॉलिड तर डिनॉमिनेटरमध्ये फिक्स झाला. आपल्याला आता 2 नंबरच्या कंडिशनमध्ये फक्त वेट ऑफ वॉटर किती असेल ते फाईंड करायचं आहे. तर ते आपण कसं फाईंड करू शकतो वेट ऑफ वॉटर 2 नंबरच्या कंडिशनमध्ये. तर ही जे काय पहिल्या कंडिशनमध्ये जे काय वेट ऑफ वॉटर आहे त्याच्यातून मी जर एवढा पार्ट वजा केला, जे काय पहिल्या कंडिशनमध्ये मी वेगळ्या कलरनं दाखवतो, पहिल्या कंडिशनमध्ये इतकं वेट ऑफ वॉटर आहे. ठीक आहे. याच्यातून जर आपण इतकं वजा केलं तर हे जे काय राहते ते काय राहते,
दुसऱ्या कंडिशनमधलं वेट ऑफ वॉटर राहते आणि आपल्याला तेच फाईंड करायचं आहे. तर पहिल्या ह्याच्यात हे वेट ऑफ वॉटर कसं येणार आहे पहिल्या ह्याच्यात, तर W1 मायनस WS केलं तर त्यातलं आपल्याला पहिल्या केसमधलं वेट ऑफ वॉटर मिळेल, मायनस हे रिडक्शन झालेलं कसं फाईंड केलं तुम्ही, तर V1 मायनस VD म्हणजेच V2. ठीक आहे, V1 मायनस VD इंटू गॅमा डब्ल्यू केलं तर इथलं तुम्हाला रिडक्शन झालेलं वेट मिळेल. ठीक आहे, सो W1 मायनस WS मायनस V1 मायनस VD इंटू गॅमा डब्ल्यू केलं की तुम्हाला सेकंड कंडिशनमधला वेट ऑफ वॉटर मिळेल, डिवायडेड बाय WS केलं की तुम्हाला श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला मिळून जाईल. ठीक आहे, किंवा अजून कसं फाईंड करू शकताय तुम्ही श्रिंकेज लिमिट, तर WS इज इक्वल टू आपण बघितला आहे फॉर्म्युला, WS इज इक्वल टू काय असतं EG, राईट, आठवतोय का, SE इज इक्वल टू SE इज इक्वल टू WG, SE इज इक्वल टू WG हा फॉर्म्युला आठवतोय. सो SE इज इक्वल टू WG हा जर मी फॉर्म्युला लिहिला तर ह्याच्यात बघा एसची व्हॅल्यू काय असणार आहे, ॲट श्रिंकेज लिमिट 1 असणार आहे. एसची व्हॅल्यू जर 1 झाली तर WS काय येईल, मग म्हणजे श्रिंकेज लिमिट काय येईल, श्रिंकेज लिमिट विल बी E अपॉन G. ठीक आहे, समजला हा पण फॉर्म्युला. ठीक आहे, तर हे श्रिंकेज लिमिटचे फॉर्म्युले आहेत. आता नाव श्रिंकेज इंडेक्स काय असतं तर WP मायनस WS. ठीक आहे, हा आता श्रिंकेज इंडेक्सची व्हॅल्यू वाढली, श्रिंकेज इंडेक्सची जर व्हॅल्यू जास्त आली पाहिजे तर त्यावेळी तुमचे काय झाले पाहिजे, ही दुसरी टर्म कमी असली पाहिजे तरच श्रिंकेज इंडेक्सची व्हॅल्यू काय येईल, जास्त येईल. जर हायर श्रिंकेज इंडेक्स दॅट मीन्स लोअर इज दी व्हॅल्यू ऑफ श्रिंकेज लिमिट, आणि जेवढी श्रिंकेज लिमिटची व्हॅल्यू कमी असेल तेवढी आपण वरती बघितलंच कॉम्प्रेसिबिलिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. आपण हे उलटंही म्हणू शकतो, जेवढी श्रिंकेज इंडेक्सची व्हॅल्यू कमी, श्रिंकेज इंडेक्सची व्हॅल्यू कमी कधी येणार, जर ही दुसरी टर्म वाढली तर, राईट, दॅट इज श्रिंकेज लिमिट वाढलं तर, आणि श्रिंकेज लिमिट जास्त असेल तर लोअर विल बी दी कॉम्प्रेसिबिलिटी. ते इथं आपण बघितलंच, ह्या पॉईंटला आपण बघितलंच ते. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. नाव नेक्स्ट इज श्रिंकेज रेशो काय आहे, तर इट इज डिफाइन्ड ॲज दी चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ड्राय व्हॉल्यूम एक्सप्रेस्ड ॲज श्रिंकेज रेशो काय आहे, तर इट इज दी चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ड्राय व्हॉल्यूम डिवायडेड बाय चेंज इन वॉटर कंटेंट. ठीक आहे, दॅट इज V1 मायनस V2 अपॉन VD डिवायडेड बाय W1 मायनस W2. ह्या श्रिंकेज रेशोचा जर तुम्ही बाकीचा अजून दुसरा फॉर्म्युला बघितला, जर तो हे सिम्प्लिफाय करत गेला तर श्रिंकेज रेशोचा आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळतो, गॅमा D डिवायडेड बाय गॅमा W, आणि गॅमा D डिवायडेड बाय गॅमा W आहे GM म्हणजे काय, मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आणि हे कोणत्या केसमधली मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, ड्राय कंडिशनमधली मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर ह्याच्यावरून पुढं तुम्हाला हे आता आपण डेरिवेशन इथं घेत नाही. श्रिंकेज लिमिटचा अजून एक फॉर्म्युला मिळतोय 1/R मायनस 1/G, आणि R काय आहे, श्रिंकेज रेशो. ठीक आहे, देन नेक्स्ट इज व्हॉल्युमेट्रिक श्रिंकेज काय आहे, तर हे जे काय आपण श्रिंकेज रेशो बघितला त्याचा एक प्रकारे न्यूमरेटर, तर काय आहे V1 मायनस VD अपॉन VD इंटू 100, ह्याला आपण काय म्हणतोय, व्हॉल्युमेट्रिक श्रिंकेज. आता R म्हणजे काय, श्रिंकेज रेशो. जर तुमचा वॉटर कंटेंट, इथं आपण वॉटर कंटेंट काय W2 लिहिला होता, त्याच्याऐवजी समजा सॉईल श्रिंकेज स्टेजला आहे. ठीक आहे, तर त्यावेळी W2च्या ऐवजी तुम्ही काय लिहाल, WS लिहाल, आणि V2च्या ऐवजी काय लिहाल, VD लिहाल. ठीक आहे, तर R ॲट श्रिंकेज लिमिट काय असणार आहे, R इज इक्वल टू V1 मायनस VD अपॉन VD डिवायडेड बाय W1 मायनस WS. ठीक आहे, ह्याच्यावरून आपण V1 मायनस VD अपॉन VDसाठी काय लिहू शकतोय, तर R इंटू W1 मायनस WS, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, व्हॉल्युमेट्रिक श्रिंकेज म्हणतोय. ठीक आहे, नाव लिनियर श्रिंकेज काय आहे, LS इज इक्वल टू 100 इन ब्रॅकेट 1 मायनस इन ब्रॅकेट 100/100 प्लस VS रेस टू 1/3. ठीक आहे, हा फॉर्म्युला बघून घ्या, कधीतरी एक्झाममध्ये विचारू शकतात, अजून कोणत्या एक्झाममध्ये विचारलेलं नाही लिनियर श्रिंकेजचा. ठीक आहे, नाव जर समजा तुमच्याकडे 2 सॉईल आहेत, एक सॉईल आहे त्याचा प्लॅस्टिसिटी इंडेक्स आहे IP1, आणि दुसरा सॉईल आहे त्याचा प्लॅस्टिसिटी इंडेक्स आहे IP2, आणि ह्या जर 2 सॉईल तुम्ही मिक्स केला तर त्या मिक्सचा प्लॅस्टिसिटी इंडेक्स कसा असेल हे 1-2 एक्झाममध्ये विचारलेलं आहे. तर आपण कसा फाइंड करू शकतो तो, तर ह्याच्यासाठी आपण वेटेड फॉर्म्युला वापरतो, IP1 इंटू X1 प्लस IP2 इंटू X2 डिवायडेड बाय IP1 प्लस IP2, वेअर X1 अँड X2 आर दी प्रोपोर्शन ऑफ IP1 अँड IP2. ठीक आहे, जस्ट आपण हा तुम्ही फॉर्म्युला वापरलाच असाल, Y बार इज इक्वल टू A1Y1 प्लस A2Y2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. हा वेटेड फॉर्म्युला जो आहे तोच इथं फॉर्म्युला आहे, जस्ट इन टर्म्स ऑफ IP अँड X लिहिलेला आहे. ठीक आहे, नाव नेक्स्ट इज कन्सिस्टन्सी इंडेक्स अँड लिक्विडिटी इंडेक्स. आता ही कन्सिस्टन्सी इंडेक्स अँड लिक्विडिटी इंडेक्सचा आपण पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया, मग मी तो तुम्हाला
लक्षात कसा ठेवायचा तो सांगतो. ठीक आहे, तर कन्सिस्टन्सी इंडेक्सचा फॉर्म्युला आहे लिक्विड लिमिट मायनस नॅचरल वॉटर कंटेंट डिवायडेड बाय लिक्विड लिमिट मायनस WP, किंवा आपण हे असं पण लिहू शकतोय लिक्विड लिमिट मायनस WN डिवायडेड बाय ह्याच्यासाठी आपण लिहू शकतोय IP. ठीक आहे, याचा फॉर्म्युला आहे नॅचरल वॉटर कंटेंट मायनस WP डिवायडेड बाय WL मायनस WP, और हे आपण असं लिहू शकतो WN मायनस WP डिवायडेड बाय IP. ठीक आहे, आणि ह्या जर दोघांची ॲडिशन केली तर ती 1 येणार आहे. IC प्लस IL इज इक्वल टू 1 येणार आहे. आता हा लक्षात कसा ठेवायचा बघा. लक्षात कसा ठेवायचा, तर दोन्हीच्या न्यूमरेटरमध्ये काय आहे IP तर फिक्स आहे, आणि ABCDमध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला L येईल, नंतर N येईल आणि नंतर P येईल, आणि IC आणि ILमध्ये पहिला C येणार आहे नंतर L येणार आहे. ठीक आहे, सिम्पल ABCD लक्षात ठेवायची. आपल्याला कन्फ्युजन काय होते, तर न्यूमरेटरमध्ये कन्फ्युजन होते. तर पहिला IC पहिला C आहे, तर ABCDमध्ये पहिला काय येतं L येते, तर म्हणून मी पहिला WL लिहिला मायनस WN. ठीक आहे, डिवायडेड बाय IP तर आहे. आता ह्याच्यासाठी बघा इथं L पाहिजे, हे ह्याच्यासाठी बघा काय लिक्विडिटी इंडेक्सचा फॉर्म्युला, तर L आपण वरती वापरला तर इथं आता आपण स्टार्ट करणार आहे N पासून आणि एंड करणार P वरती. सर WN मायनस WP डिवायडेड बाय IP. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला आता लक्षात राहून जाईल. तर ह्याची ही रेंज आहे, ह्या रेंजवरती पण क्वेश्चन विचारू शकतात. तुम्हाला IC आणि ILची व्हॅल्यू फाईंड करायला लावतील आणि ती फाईंड करून सॉईल कोणत्या स्टेजमध्ये आहे किंवा त्याचं डिस्क्रिप्शन विचारू शकतात. जर तुमची ICची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली, ICची व्हॅल्यू लेस दॅन 0 येईल, म्हणजे कधी येईल ICची व्हॅल्यू लेस दॅन 0, तर ICची व्हॅल्यू लेस दॅन 0 येण्यासाठी तुमचा काय झाला पाहिजे, WN आहे जो नॅचरल वॉटर कंटेंट आहे तो काय पाहिजे, लिक्विड लिमिटपेक्षा जास्त पाहिजे, तर तुमची ICची व्हॅल्यू काय येईल, निगेटिव्ह येईल. ठीक आहे, मग जर तुमचा नॅचरली वॉटर कंटेंट लिक्विड लिमिटपेक्षा जास्त असेल तर सॉईल कोणत्या स्टेजमध्ये असेल, लिक्विड स्टेजमध्ये असेल. राईट, तर त्यावेळी तुमचं काय असणार आहे, सॉईल ICची व्हॅल्यू लेस दॅन 0 असणार आहे. ठीक आहे, समजलं हे. आता तुमच्या ICची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येण्यासाठी बघा, ICची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येण्यासाठी काय झालं पाहिजे, तर तुमचा जो काही नॅचरल वॉटर कंटेंट आहे याच्यात ICची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येण्यासाठी न्यूमरेटर मोठा पाहिजे आणि डिनॉमिनेटर लहान पाहिजे. तर न्यूमरेटर मोठा येण्यासाठी हा जो काही तुमचा नॅचरल वॉटर कंटेंट आहे तो प्लॅस्टिक लिमिटपेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. प्लॅस्टिक लिमिटपेक्षा कमी म्हणजे सॉईल एकतर सेमी स्टेजमध्ये असेल, सेमी सॉलिड स्टेजमध्ये किंवा सॉलिड स्टेजमध्ये असेल. ठीक आहे, म्हणून त्यावेळी आपण सेमी सॉलिड किंवा सॉलिड स्टेजला बघा IC इज ग्रेटर दॅन 1 आहे. तर ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. ह्या व्हॅल्यूवरून तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात. तर इथलं लिहायचं राहिले मी ते लिहितो 0.25 ते 0.5. ह्यासोबतच जर ICची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर ILची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येते, कारण की हे आपण रिलेशन बघितलेच, IC प्लस IL इज इक्वल टू 1 येते. हा टेबल लक्षात ठेवा. ह्याच टेबलमध्ये मी UCS म्हणजे युनिफाईड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच्या सुद्धा व्हॅल्यू दिलेत. ह्या पण एका एक्झाममध्ये व्हॅल्यू विचारलेल्या आहेत. जर तुम्ही ह्या व्हॅल्यू ह्याच्याचसोबत लक्षात ठेवल्या तर त्या इझिली लक्षात राहून जातील. जे काय प्लॅस्टिक स्टेज आहे त्याच्याच व्हॅल्यू इकडं कॉपी होते, म्हणून मी इथंच दिलेले आहेत. इथं हे इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकाल. ठीक आहे, हे एकदा मी ह्या सगळ्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेल, तिथून तुम्ही हे तुम्हाला सेव्ह करून घेऊ शकताय किंवा तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून घेऊ शकताय. ठीक आहे, नाउ नेक्स्ट इज टफनेस इंडेक्स. टफनेस इंडेक्स काय असतो, तर इट इज द रेशिओ ऑफ प्लास्टिसिटी इंडेक्स अँड फ्लो इंडेक्स. ठीक आहे, IT टफनेस इंडेक्स इज डिनोटेड बाय IT. इट इज द रेशिओ ऑफ प्लास्टिसिटी इंडेक्स अँड फ्लो इंडेक्स. आता हे टफनेस इंडेक्स काय दाखवतं, तर टफनेस इंडेक्स दाखवतं शिअर स्ट्रेंथ ॲट प्लॅस्टिक लिमिट. शिअर स्ट्रेंथ ॲट प्लॅस्टिक लिमिट. जनरली ह्याची व्हॅल्यू काय असते, तर 0 ते 3च्या मध्ये असते, आणि जर ह्याची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल तर जी काही सॉईल असते ती इझिली क्रम्बल होऊ शकते. ठीक आहे, इतके पॉईंट टफनेस इंडेक्स बाबतीत सफिशियंट आहे. देन नेक्स्ट इज थिक्झोट्रॉपी. थिक्झोट्रॉपी काय असते, तर आपले रिमॉल्ड केल्यावरती सॉईल त्याची काय होते, शिअर स्ट्रेंथ लॉस होते, आणि ही जी काय लॉस झालेली शिअर स्ट्रेंथ आहे ती रिगेन ज्या प्रॉपर्टीमुळे होते त्याला आपण म्हणतो थिक्झोट्रॉपी. थिक्झोट्रॉपी इज दी प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ लॉस ऑफ शिअर स्ट्रेंथ ऑन रिमॉल्डिंग इज रिगेन्ड. ठीक आहे, थिक्झोट्रॉपी तुम्हाला समजलं असेल. नाव सेन्सिटिव्हिटी काय आहे, तर इट इज दी रेशिओ ऑफ अनकन्फाइन्ड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ इन अनडिस्टर्ब कंडिशन टू दी अनकन्फाइन्ड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ इन रिमॉल्डेड कंडिशन. ठीक आहे, या दोन्हींचा जो रेशो आहे त्याला आपण म्हणतो सेन्सिटिव्हिटी. आता ह्या QUचे फॉर्म्युले तुम्ही शिअर स्ट्रेंथ ह्या टॉपिकमध्ये QUचे फॉर्म्युले बघाल, त्यावरून तुम्हाला इथं हे बाकीच्या सगळ्या गोष्टी लिहिता येतील. इन टर्म्स ऑफ कोहेजनसुद्धा हे फॉर्म्युले तुम्ही लिहू शकताय बेस्ड ऑन इक्वेशन ऑफ QU. ठीक आहे, जर ह्याची व्हॅल्यू ही जी काही सेन्सिटिव्हिटी आहे त्याची व्हॅल्यू जर लेस दॅन 1 आली तर ती कोणत्या सॉईलसाठी येते, तर फिशर्ड क्लेसाठी जनरली
सेन्सिटिव्हिटीची व्हॅल्यू लेस दॅन 1 येते, म्हणजे ज्या क्लेमध्ये क्रॅक आहेत त्याच्यासाठी. ठीक आहे. आता ह्याच्यावरून एक टेबल आहे. जर सेन्सिटिव्हिटीची व्हॅल्यू लेस दॅन 1 किंवा इक्वल टू 1 असेल तर त्याला आपण इनसेन्सिटिव्ह म्हणतो. जर सेन्सिटिव्हिटीची व्हॅल्यू 2 to 4 असेल तर त्याला लो सेन्सिटिव्ह. आणि हे कोणत्या स्ट्रक्चरमध्ये ऑब्झर्व होतं तर हनीकॉम स्ट्रक्चरमध्ये. जर 4 ते 8 असेल तर मीडियम सेन्सिटिव्ह. आणि हे कशात ऑब्झर्व होतं तर हनीकॉम किंवा फ्लॉक्युलेटरी स्ट्रक्चरमध्ये. 8 ते 16 असेल तर त्याला आपण एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह म्हणतो. आणि हे कशात ऑब्झर्व होतं तर फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चरमध्ये. आणि ग्रेटर दॅन 16 असेल तर त्याला आपण क्विक क्ले म्हणतो. ठीक आहे. और अनस्टेबल सॉईल म्हणतो. नाव ॲक्टिव्हिटी काय आहे तर इट इज द रेशो ऑफ प्लॅस्टिसिटी इंडेक्स अँड पर्सेंटेज क्ले. पर्सेंटेज क्ले म्हणजे काय, अशी साईज जे 2 मायक्रॉनपेक्षा लहान आहे त्याला आपण काय म्हणतो क्ले म्हणतो. ठीक आहे. याच्यावरून तुम्ही एक टेबल लक्षात ठेवा की जर ॲक्टिव्हिटीची व्हॅल्यू 0.75पेक्षा कमी असेल तर त्याला आपण इनॲक्टिव्ह म्हणतो. 0.75 ते 1.25 असेल तर त्याला नॉर्मल सॉईल म्हणतो. आणि जर 1.25पेक्षा जर जास्त असेल तर त्याला ॲक्टिव्ह सॉईल म्हणतो. ॲक्टिव्हिटी काय दाखवतं तर ॲक्टिव्हिटी स्वेलिंग अँड श्रिंकेजचं पोटेन्शियल दाखवतो. सॉईलचं स्वेलिंग अँड श्रिंकेजचं काय दाखवतं पोटेन्शियल दाखवतं. ठीक आहे. हा ॲक्टिव्हिटीचा सिग्निफिकन्स आहे. इट सिग्निफाईज स्वेलिंग अँड श्रिंकेज पोटेन्शियल. नाव ह्या ॲक्टिव्हिटीची जे काही क्ले मिनरल्स आहेत त्याच्यासाठी व्हॅल्यू काय ते बघू. जे कॅवलेनाईट आहे ते लेस ॲक्टिव्ह आहे, त्याची व्हॅल्यू आहे 0.4 to 0.5. इलाईटसाठी हे मिडियम असतं. सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आहे मॉन्टमॉरिलाईट, म्हणून त्याच्यात स्वेलिंग आणि श्रिंकेज जास्त असतं. सगळ्यात कमी ॲक्टिव्हिटी आहे कॅवलेनाईटची जी आहे 0.4 to 0.5. इलाईट मध्यंतरी 0.5 to 1. आणि मॉन्टमॉरिलाईटमध्ये ह्याची व्हॅल्यू असते 1 to 7. जर त्याच्यात सोडियम मॉन्टमॉरिलाईट असेल तर ते अतिच घातक असतं. त्याची व्हॅल्यू असते 4 ते 7. आणि जर कॅल्शियम मॉरिलेनाईट असेल तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू असते 1 ते 5. ठीक आहे. इथंपर्यंत आपण हा टॉपिक बघितला. जवळपास आपला हाच पहिला टॉपिक संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ सॉईल बघू. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आम्हाला विचारू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला आम्ही घेत असलेले रिव्हिजन सेशन आवडत असतील, तुम्हाला आम्ही घेतलेले पॉईंट समजत असतील तर तुम्ही कृपया आपलं चॅनल सर्वांना शेअर करावे. आपण जे काही रिव्हिजन सेशन घेत आहोत ते सर्वांना शेअर करावे, म्हणजे ह्याचा फायदा मॅक्झिमम विद्यार्थ्यांना होईल. आणि एक्झामच्या वेळी जे काही येणारं रिव्हिजनमुळे येणारं टेन्शन आहे ते क्विकली त्यांच्या डोक्यातून निघून जाईल. तुम्ही हे रिव्हिजन सेशन डेली झोपताना किंवा उठल्यावरती कानात टाकून ऐकत झोपू शकता. त्याच्यानं तुम्हाला असं सेपरेट वेळ देण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. तुम्ही सर्वांना आपलं चॅनल शेअर करावं मी अशी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतो. थँक्यू.